गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आता ना सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि बसलेलो आहोत असंच गप्पा गोष्टी करत. आज थोडा निवांत वेळ भेटलेला आहे, म्हणजे आज काही करायचं नाही ना, त्याच्यामुळे बसलेलो आहो. आणि या सगळ्यात आधी मी झोपेतून उठल्या पाहिलं की दिवा चालू आहे की नाही म्हणून, आणि दिवा चालू होता. तर म्हणजे कसं अखंड ज्योत असते आणि त्यावर पाहिली नाही, काहीच नाही, पण चालू होता. तर असं आहे, आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. तर आज आहे पाडवा, दिवाळी पाडवा. तर आज आहे पाडवा आणि मला मिळणार आज गिफ्ट संध्याकाळपर्यंत, काय तर माहिती नाही. आणि भेटणार पण की नाही भेटणार ते पण नाही माहिती. मागच्या वेळेस तर मला परफ्यूम भेटलेले होते, पण यावेळेस माहिती नाही आता काय कसं भेटते की नाही. तर बघू आता संध्याकाळी पाय वगैरे धुतल्याच्या नंतर. काय लिपस्टिक देणार आहे पप्पा मला, आय शॅडो देणार आहे. बापरे, इकडे इशारे करणं सुरू आहे. अशी मेकअप किट देणार आहे ना, पूर्ण बॉक्सच देणार आहे का? तिला सांगितलं वाटते. तर चला मग मी करते आता कामं घरातले. कामं वगैरे करून झाल्यानंतर जेवण खावण केलं. आणि आज तर एकदम लेझी डे होता, त्याच्यामुळे जरा आरामातच झालं. तर ते शूट पण नाही केलं मी, काही नाही. तर मस्त आराम केला. आणि त्यानंतर इथे सायंकाळची वेळ झाली, तर मी आली झाडं बघायसाठी. आणि छान असे झाडं बहरलेले आहे. इतक्यात कसं घरात कामं खूप होते, त्याच्यामुळे इकडे झाडांकडे लक्ष नाही. म्हणून मग मी चला म्हटलं आता आपण जाऊनच बघावं. आणि गेली तिकडे, तर एवढा बंदरांचा कळप एकाएकी येऊन पडला. जसे बंदर आले तसे मी घरात पळाली. आणि मग दिवाबत्तीची वेळ झाली, तर दिवे वगैरे लावून घेतले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिघांनी मिळून आरती वगैरे करून घेतली. आज पाडवा होता, त्या कारणाने यांचे पाय धुतले आणि त्याच्यानंतर यांचं औक्षण वगैरे केलं. आणि मग यांनी मला गिफ्ट दिलं, ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. तर खूप जण मला म्हणतात की तू सणासुदीला इथे सासरी काहून नाही जात बा म्हणून. पण गोष्ट अशी आहे की 3 वर्ष झाले मी इथेच सण करत आहे. कारण की पहिल्या वर्षी जेव्हा मी इथे आली ना, 4 वर्ष झाले आम्हाला इथे येऊन, तर पहिल्या वर्षी मी गेली सासरी सगळेच सण वगैरे केले. पण गोष्ट अशी होती, यांची 24 तास ड्युटी असल्यामुळे यांना इथेच राहावं लागत होतं. आणि माझं गिफ्ट बघा कसं भेंडी भेटलेली आहे मला इथल्या झाडाची. यांची 24 तास ड्युटी असल्या कारणामुळे यांना मग तिकडे सणाला कशाला शानूचा आम्ही 5वा वाढदिवस केला होता दादांनी. तर तिच्या वाढदिवसाला सुद्धा तिच्या पप्पाला यायला नव्हतं मिळालं. म्हणून मग आम्ही विचार केला की मी तिकडे छान सण वगैरे करायची, सगळ्यांसोबत राहायची, हे तिकडे एकटेच राहायचे. मेसचा कसा पण डब्बा, कसं पण जेवण भेटलं ते जेवण करायचे सणाच्या दिवशी. तर मला ते काही बरं वाटत नव्हतं. मला बिलकुल असं तिथे एवढं सगळ्यांसोबत राहूनसुद्धा मला असं वाटत नव्हतं की सण इकडे मी चांगल्या प्रकारे साजरी करत आहे की काय, कारण माझं पूर्ण मन इकडेच राहायचं. म्हणून मग मी त्यानंतर म्हणजे 3 वर्ष झाले इकडेच सगळे सण करत आहे. जर एखाद सण जर मी तिकडे केला तर करत असते, नाहीतर मग जर हे माझ्यासोबत आले तर, नाहीतर मग मी इकडेच सण करत असते. आणि जेव्हापासून मी सण वगैरे करणं चालू केलं ना, तर तेव्हा मला इथे म्हणजे क्वार्टरवर गमायला लागलं. नाहीतर मी म्हणजे सणांसाठी वगैरे तिकडे जायची, इकडे जायचं तिकडे जायचं, मग मला क्वार्टरवर काही करमत नव्हतं. आणि आता आपल्या घरासारखं वाटते. तर अशी आहे फटाके लावायला शिकली तू, फटाके ड्रेस बरोबर भाषण. आणि आज शानूनी घातलेला आहे तिच्या मावशीकडला ड्रेस आहे बघा. मागे सरक मागे सरक. किती छान दिसत आहे, मस्त दिसत आहे. हा स्नेहाताईकडून घेतलेला आहे, छान वाटून राहिलेला आहे, वेस्टर्न पॅटर्न. आणि बघा मस्त फटाके लावायला शिकली ते आता, नाहीतर फुलजडीला पण भेट होती. ऐक, मला तर भीतीच वाटते आवाजाने. असं मज्जा पाशीन. आणि मच्छरची अगरबत्ती सुरू आहे मला, मच्छरची अगरबत्ती. 1-2 काम होते याच्यात, फटाके फोडणं होते, मच्छर पण जवळ येत नाही का. फटा 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 फटा.
अरे देवा, शानू किती हुशार. इकडे पहा ना किती छान पडा. इकडं दुसऱ्याचे फटाके हेच बघायचे. किती छान दिसत आहे पूर्ण, पण ते झाडा पाकून दिसत नाही. वाव, झालं 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 ना. नो काय करताय बेटा? या ना जेवण करायला. स्वयंपाक वगैरे. बापरे, दरवाजा बाहेरून. छानू दरवाजा उघड बेटा. स्वयंपाक झाला. गरमी खूप जास्त होत आहे. पावसाळ्यासारखे किडे येत आहे आणि उन्हाळ्यासारखी गरमी होत आहे. लागला तर हिवाळा आहे. आहे आता स्वयंपाक वगैरे तर झाला माझा. ही यांचं व्हायचं आहे दोघांचं. आणि शानूची इकडे सुरू आहे कलाकृती. तुम्हाला दाखवते. तिला करमत नाही ना, त्याच्यामुळे तिचं आपलं काही ना काही चालू आहे. तर शाळा बंद, ट्युशन बंद आणि क्वार्टरमध्ये कोणी आहे पण नाही. झालं आजच्या दिवस. उद्यापासून गावालाच जायचं आहे. बाप रे शानू, मोर काढला का ग तू? बाप रे, बघा माझ्या मुलीने मोर काढला. आणखी इकडे हॅप्पी दिवाळी. वा 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 वा, छान छान. आणि फटाके फुटणं चालूच आहे इकडे. इकडे काय केलं हे? 7 घरं खेळले का तुम्ही? आम्ही लहानपणी खेळायचो. तुम्ही खेळले का? कसं? आता पलट. शिकवलं का पप्पांनी तुला? तुम्ही खेळत होते का लहानपणी? आम्ही पण खेळत होतो. हे 3 घरं पुन्हा. हो का? हॅपी दिवाळी. छान. बापरे, किती स्पीडनं काढते का शानू तू? बापरे बापरे बापरे. रे 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 रे. स्पीड वाढतच चालली, वाढतच चालली. रे बापरे. आणि आमची आजची रांगोळी जशीची तशी आहे. आणि मगाशी बंदर आला होता ना, मी म्हटलं आता हा मोडते, पण तो रांगोळी पाहिली 2 सेकंद त्यांनी आणि असा साईडनी चालला गेला. बंदरांचा खूप काव आहे. आता आम्ही गेल्यावर माहिती नाही, आपण गेल्यावर मोडून टाका ना. चला जेवण करायसाठी. वाढलं झालं ना. तिकडलं रूममध्ये नेऊन ठेवलं. समोर तर किडे आहे पूर्ण. आज तर खूप सायलेंट डे आहे. शांतता आहे. शांतता आहे. सकाळी बाबा आले होते, ते थांबले थोडा वेळ आणि मग गेले ते तिकडे. त्यांना काम होतं तिकडे, खेड्यावर गेले ते. मग येताना काही आले नाही. बस बाकी तर आज काही दिवसभर झालेला नाही आहे. आणि काल सारखं उभं राहणं झालं. माझा पाय खूप दुखत होता. मग सकाळी गोळी घेतली मी, आराम केला मग दुपारी. आणि आता पण असं थोडंसं सुस्तावल्यासारखं लागत आहे. झोपली होती तर दुपारी. सुस्तावल्यासारखं लागत आहे आज. तुम्ही पण एकदम शांत. तिकडलं पेटवलं का तुम्ही? दिसत आहे हे निघत आहे ना, दुपट निघत आहे ना. अरे 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 फसले. दुपट निघत आहे. दुपट निघत आहे ना. पाणी नाही टाकलं का मग? जे झाडं होते ना तोडलेले ते पूर्ण पेटवून टाकले. तिकडले राहिले वाटते. तिकडले राहिले. तिकडून आल्यानंतर मग आम्ही शेती करणार आहोत. है ना? तिकडून आल्यानंतर आपण शेती करणार आहोत. नाही ते बघू, लावून पाहू. लागलं तर ठीक.